तर नमस्कार मित्रांनो, मी आपलं विराज सावंत आणि तुमचा स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओत। तर आज हा गुढीपाडवो आणि तुमका सगळ्यांका गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज सांगायचा महत्व तर गुढीपाडवो कशासाठी थांबा ते बाबा आमचे जरा काठी साफसफाई चालू आहे। हे अशी पेरा असतात काठी एक आणि तगडी एकदम फ्लॅट ह्याच्यावर होई पाटार म्हणून काठी तोडतात। तर आपलो विषय तर गुढीपाडव्याचा महत्व आणि कारण साजरं करूचो कारण की श्रीराम हे रावणाक मारून 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून ते आज अयोध्येत पुन्हा परत इले आणि गुढीपाडवो ह्यो विजयाचं प्रतीक आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज पण तेव्हा त्यांच्या काळात गुढीपाडवो साजरो करायचे आणि आपण पण सगळ्यांनी करूकच होयो। तर आज असा गुढीपाडवो तुमका परत एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आपण बघूया गुढीपाडव्यात कसा गावात साजरो करतात तो। तर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा अकडचे गावची लोक बांबू म्हणजे सगळीकडे तसंच करीत असते, बांबूची काठी चिवारण्याची काठी तोडून आणतात आणि ती साफसफाई करून तिची म्हणजे तीच गुढी म्हणून एक वापरतात। तर दाखवूया तुमका कसा आता पुढे काय। तर आमची मम्मी ना ह्या खाली हे पाट ठेवतात ना, तर पाटापुढी ठेव रांगोळी काढता एक चांगलं सिनेमॅटिक आपल्याला दाखवते मी काढ। चैत्राच्या पहिल्या दिनी या जमूया, वसंत ऋतूचे स्वागत करूया। हो चैत्राच्या पहिल्या दिनी या जमूया, वसंत ऋतूचे स्वागत करूया। खळबत्ताचे बांधून गुढी उभारूया, रांगोळी काढूया, फुगडी खेळूया, श्रीखंड पुरीचा नैवेद्य वाढूया। रांगोळी काढूया, तोरण बांधूया, नवीन वर्षाचा आरंभ करूया। चला साजरा करूया गुढीपाडवा, चला साजरा करूया गुढीपाडवा। मराठी परंपरेला नव्याने जगूया, चला साजरा करूया गुढीपाडवा। माणुसकीची कास धरून चालूया, भुकेल्याला हे 2 घास भरवूया। माणुसकीची कास धरून चालूया, भुकेल्याला हे 2 घास भरवूया। नात्यांना आपल्या नव्याने फुलवूया, रांगोळी काढूया, फुगडी खेळूया, श्रीखंड पुरीचा नैवेद्य वाढूया। रांगोळी काढूया, तोरण बांधूया, नवीन वर्षाचा आरंभ करूया। चला साजरा करूया गुढीपाडवा, चला साजरा करूया गुढीपाडवा। मराठी परंपरेला नव्याने जगूया, चला साजरा करूया गुढीपाडवा। तर मित्रांनो, ह्या आम्ही तिघांनी मिळान ना, ह्या बघा ही हकडी न्याला घातलं गुढी याच्या समोर फुलांची। ही अशी आमची गुढी, ही आमचे फादर आता हय एक हार बांधतात बघा। तर मित्रांनो, बाबांनी आमच्या पूजा चालू केल्याने या दाखवते।
तर मित्रांनो हे बघा, ही अशी आमच्या वाडीचा आहे ना दिसता साधारण घरा 4. तर ही बघा, ही एक गुढी उभी राहिली आणि करतात थै पुढे 1-2 रावले आहेत. आणि हे बघा, हे ह्या घरातले हे ती आमची गुढी. आणि तो दिसतच असात. नवीन आमच्याकडे टावर होता BSNL चो, आणि ही एक आहे झाली. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं गुढीपाडवा म्हणजे आम्ही शास्त्राप्रमाणे म्हणजे शास्त्राप्रमाणे असे पुढचे विधी पूर्ण करतो. गुढी उभी करून झाली काय दुपारी वाडी दाखवतो, त्याशिवाय संध्याकाळी म्हणजे वाडी दाखवतो. पाणी पिणी लावतो, आम्ही जेवलो काय झालं टायमानंतर. जय महाराष्ट्र म्हटलं की जय महाराष्ट्र. हा, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा, लाईक करा. हा, धन्यवाद. तर मग जेवण बिवून झाला काय संध्याकाळी मग 3-3:30-4 वाजता आम्ही परत गुढी खाली उतरतो. आणि असेच आमचे विधी होत असतात. तर आपण भेटू पुढच्या नवीनच व्हिडिओत. तवसर म्हणजे असेच मालवणी ब्लॉग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटू आपण लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओत. तवसर बाय.